नागपूर शहरात संघटित सायबर फसवणूक आणि हॅकिंग रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। दक्षिण नागपूरचे आमदार मोहन गोपाळराव मते यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। नागरिकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली जात असून त्यांचा वापर सायबर फसवणूक आणि अवैध आर्थिक व्यवहारांसाठी होत असल्याचा संशय पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे। नागपूर शहरात कथित सायबर फसवणूक रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत आमदार मोहन मते यांनी पोलीस आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे। वर्धमान नगर, खामला आणि जरीपटका परिसरातील काही व्यक्ती या कथित रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्याची आमदार मते यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित किंवा अनभिन्न नागरिकांची वैयक्तिक कागदपत्रे विविध कारणांनी ताब्यात घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या खात्यांचा वापर ऑनलाईन फसवणूक, अवैध आर्थिक व्यवहार, गेमिंग आणि गॅम्बलिंगशी संबंधित व्यवहार, हवाला तसेच मनी लॉन्ड्रिंगसाठी होत असल्याची माहिती मिळाल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे। या बँक खात्यांचा वापर देशविघातक किंवा दहशतवादी कारवायांशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी झाला आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी आमदार मते यांनी केली आहे। प्रतापनगर पोलिसांनी अलीकडे अटक केलेले संतोष चेतवानी आणि विक्की वाघमारे यांचा या कथित रॅकेटशी संबंध आहे का, तसेच दिल्ली, राजस्थान आणि इतर राज्यांतील सायबर गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींशी त्यांचे संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सायबर पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा आणि आवश्यक असल्यास केंद्रीय व राज्य यंत्रणांच्या समन्वयाने तपास करण्याची मागणी आमदार मते यांनी केली आहे। कथित रॅकेटचे सूत्रधार, आर्थिक व्यवहारांची साखळी, संबंधित बँक खाती, डिजिटल पुरावे आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मात्र पत्रातील आरोप आणि संशय हे चौकशीची मागणी म्हणून मांडण्यात आले असून त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली असल्याचे स्पष्ट झालेले नाही। मुळात असं आहे की मी अनेक दिवसापासून आमच्या कानावर ही माहिती होती की नागपुरात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम होत आहे, परंतु याच्या संदर्भात आधी काही लोकांना पकडलं होतं, परंतु त्यांना सोडून देण्यात आलं। आणि ज्यावेळेस आता 3-4 दिवसापूर्वी हा प्रश्न परत उजेडात आला, त्यावेळेस मी स्वतः जाऊन CP साहेबांशी भेटलो, त्यांना सांगितलं का अशा प्रकारचं सायबर क्राईम हे नागपुरात होत आहे आणि नागपुरातच नाही तर त्याचा व्याप त्याचा राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश वेगवेगळ्या प्रांतात याचा व्याप झालेला आहे। आणि त्याच्यामुळं जेव्हा मी आज परत पेपरमध्ये वाचलं की गोव्याला यांनी रेड टाकली, गोव्याला 4 आरोपी त्यांना मिळाले। हा जो स्कॅम आहे हा फक्त पुरता मर्यादित नाही, तर हा स्कॅम पूर्ण भारतात जे मेजर सिटी आहे, मुंबई असो किंवा राजधानीचे शहरं असो, प्रत्येक राज्यातले त्या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा स्कॅम चालू आहे। आणि याच्यात मला असं वाटतं की म्हणजे ज्याला आपण म्हणतो गॅम्बलिंग स्कॅम राहू शकतो, त्याच्यानंतर वेगवेगळे स्कॅम, माधव ॲपसारखे त्याला हे करून हॅक करून हा स्कॅम राहू शकतो, किंवा हा जो स्नॅकर आहे ज्याने स्नॅक केला आहे याने पोलीस डिपार्टमेंटच्या काही लोकांना त्यावेळेस याने काही माहिती दिली की बा हे असं हॅक होते, तसं हॅक होते। आणि हा जो मेन माणूस आहे इथला, तर त्यांनी ते पोलीसवाल्यांना ट्रेनिंग दिलं, पण पोलीसवाल्यांना त्याच्या नावाकडे हा एवढं हॅक करू शकते तर हा हॅकर राहू शकते असा विचारही केला नसेल। परंतु आज जे लोक उजेडात येत आहे हे सगळे हॅकर्स हे या गँगमधले आहे। तुम्ही जरीपटकाला जा, तुम्ही खामल्याला जा, तुम्ही वर्धमान नगरला जा, आणि यांचे कालपर्यंत खायची व्यवस्था नव्हती, त्यात हजारो कोटीची आसामी झाली आहे। आणि त्याच्यामुळं ह्या ॲपच्या माध्यमातून ज्यांनी मोठ्या प्रमाणात स्कॅम केलं तर सगळ्याची शहानिशा करून, आणि यांनी काय केलं, गोरगरीब लोकांचे अकाउंट जे आहे ते अकाउंट घेऊन त्या अकाउंटमध्ये त्यांच्या पेमेंट टाकून मोठ्या प्रमाणात स्कॅम हा झालेला आहे। तर मला असं वाटतं की मान्य पोलीस कमिशनर, मान्य आयुक्त नागपुरात आता 1.5-2 महिन्यापूर्वी नागपुरात झाले आहे, तो प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेचा हा अधिकारी आहे,
त्यांच्यापर्यंत हा स्कॅम आपण पोहोचवला तर निश्चितच नागपूरवासियांना न देशवासियांना या स्कॅमचं सगळं कळेल आणि त्या माध्यमातून ते असे जे लोक आहे ज्याला आपण समाजकंटक म्हणतो, या समाजकंटक जसं आज आपण बघतो आहे का ज्या पद्धतीनं नागपुरातच नाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात MD सारखे ची तस्करी होत आहे. MDचं म्हणजे पेडलर मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टीमुळं लोकांच्या सवयी बिघडतात. त्यांना सवयी बिघडल्यानंतर ते मग अशा प्रकारचे जे स्कॅम आहे ते त्या नशेच्या याच्यात ते स्कॅमही करतील आणि मोठ्या प्रमाणात लोकांची आणि देशाची लुटवणूक करतील अशी मला अपेक्षा असल्यामुळं मी CP साहेबांना निवेदन दिलं का हे ज्यांनी हे केलं आहे जे याच्यात इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्यांना पांढरपेशा लोकांना सगळ्यांना बाहेर काढा, यांची तपासणी करा. आणि मला असं वाटतं का यांनी ज्या पद्धतीनं ज्याच्यापाशी कालपर्यंत काही नव्हतं आज हजारो कोटी जे मालमत्ता कुठून आली, मला असं वाटतं हा पूर्ण विषय हा EDकडे देऊन CBIकडे देऊन याचा तपास करा जेणेकरून मोठ्या प्रमाणात लोक याच्यातून बाहेर पडतील. नागपूरमधील कथित सायबर फसवणूक रॅकेटच्या आरोपांवर आता पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे. आमदार मोहन मते यांनी या प्रकरणाची सर्वकष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.